आपले सरकार. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार पोर्टल हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या पोर्टलचा उद्देश म्हणजे नागरिक आणि शासन यांच्यामधील दरी कमी करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेवा वितरण अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनविणे होय. या पोर्टलद्वारे नागरिकांना 400 पेक्षा अधिक विविध सरकारी सेवा एका जागी ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. महाराष्ट्र राज्याने नागरिकांना पारदर्शक, वेळेवर आणि कार्यक्षम सेवा मिळवण्याचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू केला आहे. या कायद्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा ठराविक कालावधीत मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्या सेवा मिळू शकतात याची माहिती आपले सरकार वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग म्हणजेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट हा एक महत्त्वाचा विभाग असून तो राज्यातील जलस्रोतांचे नियोजन, विकास, संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या विविध सेवा जसे की जलाशयातील पाण्याच्या वापरास अनुमती, सिंचन परवानगी, पाणी वापर नोंदणी आदी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्वी नागरिकांना जलसंपदा विभागाच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. यामुळे कार्यालयांच्या बाहेर गर्दी निर्माण होऊन नागरिकांना सेवा मिळण्यास विलंब होत होता. ही समस्या टाळण्यासाठी जलसंपदा विभागाच्या 10 अधिसूचित सेवा आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना या सेवा वेळ वाया न जाता गर्दी टाळत घर बसल्या मिळू शकतात. यामध्ये प्रामुख्याने लाभ क्षेत्राचा दाखला व उपसा सिंचन परवाना इत्यादी सेवा नागरिकांना सहज उपलब्ध होत आहेत. चला तर आता आपण जलसंपदा विभागाने आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या सेवांविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 अंतर्गत जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या सेवा. पहिली सेवा ही पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी देणे ही आहे. ही सेवा पाणी वापर संस्थांना पाणी वापर हक्क मंजुरीचा परवाना देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्ज नमुना. सेवेची कालमर्यादा 15 दिवस इतकी आहे. सेवेची कालमर्यादा म्हणजे या सेवेचे प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी लागणारा जास्तीत जास्त कालावधी. दुसरी सेवा पाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे ही आहे. ही सेवा पाणी वापर संस्थेस सिंचन बाह्य पाणी वापराची थकबाकी रक्कम दर्शविणारा अधिकृत दाखला देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना आणि सेवेची कालमर्यादा 15 दिवस इतकी आहे. तिसरी सेवा ही बिगर सिंचन ग्राहकांची थकबाकी दाखला देणे ही आहे. ही सेवा पाणी वापर संस्थेस सिंचनासाठी न वापरलेल्या पाण्याची थकबाकी रक्कम अधिकृत दाखला स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना आणि सेवेची कालमर्यादा 15 दिवस इतकी आहे. चौथी सेवा ही पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे ही आहे. ही सेवा पाणीपट्टी संबंधित देयकांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे परीक्षण करून त्यांचे निवारण करण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना आणि सेवेची कालमर्यादा 15 दिवस इतकी आहे. पाचवी सेवा ही लाभ क्षेत्राचा दाखला देणे ही आहे. ही सेवा संबंधित क्षेत्र सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येते की नाही याबाबतचा अधिकृत दाखला स्वरूपात करण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्ज नमुना
7/12 उतारा आणि सेवेची कालमर्यादा 1 महिना इतकी आहे. 6वी सेवा ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, कटक मंडळे म्हणजेच कॅन्टॉन्मेंट बोर्ड यांना घरगुती पाणी वापर परवाना देणे ही आहे. ही सेवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घरगुती वापरासाठी पाणी उपसा व वापर करण्याचा अधिकृत परवाना देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्ज नमुना, योजनेचा नकाशा, संरेखा, 7/12 उतारा, प्रमाणित अभियंत्यामार्फत सादर केलेल्या अश्वशक्तीबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा, सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र आणि सेवेची कालमर्यादा 3 महिने इतकी आहे. 7वी सेवा ही महानगरपालिका, खाजगी विकासक, विशेष नगर विकास प्रकल्प यांना घरगुती अथवा औद्योगिक पाणी वापर परवाना देणे ही आहे. ही सेवा महानगरपालिका व खाजगी प्रकल्पांना घरगुती किंवा औद्योगिक पाणी वापरास मंजुरी देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्ज नमुना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रमाणित लोकसंख्या परिगणना व पाणी वापर योजनेचा नकाशा, संरेखा, 7/12 उतारा, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्यामार्फत सादर केलेल्या अश्वशक्तीबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा आणि सेवेची कालमर्यादा 6 महिने इतकी आहे. 8वी सेवा ही औद्योगिक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे ही आहे. ही सेवा औद्योगिक संस्थांना त्यांच्या उत्पादन व प्रक्रियेसाठी आवश्यक पाणी वापरास अधिकृत परवाना प्रदान करण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, योजनेचा नकाशा, संरेखा, 7/12 उतारा, उद्योग सुरू करण्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे कन्सेंट टू एस्टॅब्लिश पर्यावरण प्रमाणपत्र, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्यामार्फत सादर केलेल्या अश्वशक्तीबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा, सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि सेवेची कालमर्यादा 6 महिने इतकी आहे. 9वी सेवा ही नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे ही आहे. ही सेवा प्रस्तावित बांधकाम अथवा प्रकल्पाचा नदी किंवा जलाशयापासून असलेला अंतराचा अधिकृत दाखला देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना, 7/12 उतारा, प्रस्तावित जागा व नदी किंवा जलाशय दर्शविणारा गाव नकाशा. सेवेची कालमर्यादा 1 महिना इतकी आहे. आणि 10वी सेवा ही उपसा सिंचन परवानगी देणे ही आहे. ही सेवा कृषी क्षेत्रासाठी जलस्रोतांमधून पाणी उपसा करून सिंचन करण्यास अधिकृत परवानगी देण्यासाठी आहे. या सेवेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित अर्जाचा नमुना, 7/12 उतारा, 8अ उतारा आणि सेवेची कालमर्यादा 2 महिने इतकी आहे. चला तर यावरील सेवांचा लाभ घेण्यासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेऊ. सर्वप्रथम आपले सरकार या वेब पोर्टलवर जा. जर तुम्ही आपले सरकार या वेब पोर्टलवर नवीन असाल तर नवीन युजर अथवा वापरकर्ता येथे नोंदणी करा वर क्लिक करा. नवीन युजर नोंदणीकरिता तुम्हाला 2 पर्याय आहेत. 1. आपल्या मोबाईल नंबरवर OTP द्वारे पडताळणी करून युजर ID आणि पासवर्ड बनवा. 2. अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून फोटो व पुरावे अपलोड करा. त्यानंतर OTP द्वारे पडताळणी करून युजर ID आणि पासवर्ड बनवा. आता पर्याय 1 निवडा. पर्याय 1 वर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणीमध्ये खालील बाबी भरा. तुमचा जिल्हा निवडा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
तुमच्या मोबाईल नंबरची पडताळणी झाल्यावर तुमचं युजरनेम टाका आणि चेक युजरनेम अवेलेबिलिटीवर क्लिक करा. तुमचे युजरनेम प्राप्त झाल्यावर पासवर्ड सेट करा. पासवर्ड कसा निवडायचा याबद्दल अधिक माहितीसाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. तुमची वैयक्तिक माहिती भरा. नाव, जन्मतारीख, वय. मला मान्य आहे ह्यावर क्लिक करून नोंदणीवर क्लिक करा. आता पर्याय 2 वापरून नोंदणी कशी करायची ते पाहू. पर्याय 2 वर क्लिक केल्यानंतर खालील बाबी भरा. 1. अर्जदाराचे वैयक्तिक तपशील भरा, जसे की अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव, व्यवसाय आदी. 2. अर्जदाराच्या निवासाचे तपशील भरा, पूर्ण पत्ता, जिल्हा आदी. 3. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी करा. आपला मोबाईल क्रमांक टाकून OTP पाठवा ह्यावर क्लिक करा. तुमचं युजरनेम आणि योग्य पासवर्ड निवडा. चार. छायाचित्र अपलोड करा. तुमचा फोटो अपलोड करण्यापूर्वी या सूचना वाचा आणि योग्य फोटो अपलोड करा. 5. ओळखीचा पुरावा. कोणताही एक पुरावा निवडा आणि अपलोड करा. उदाहरणार्थ, मी ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड निवडतो आणि अपलोड करतो. 6. पत्त्याचा पुरावा. कोणताही एक पुरावा निवडा आणि अपलोड करा. उदाहरणार्थ, मी पत्त्याचा पुरावा म्हणून वाहन परवाना निवडतो आणि अपलोड करतो. 7. मला मान्य आहे ह्यावर क्लिक करून नोंदणीवर क्लिक करा. यशस्वी नोंदणी झाल्याची खात्री करणारा SMS तुम्हाला प्राप्त होईल. नोंदणी झाल्यावर आपण पुन्हा होम पेजवर जाऊन आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूया. आता लॉग इन झाल्यावर आपला विभाग आणि सेवा निवडा. जसे की जलसंपदा विभाग निवडल्यानंतर तुम्हाला जलसंपदा विभागाच्या 10 अधिकृत सेवा दिसतील. आता तुम्हाला हवी असलेली सेवा निवडा. उदाहरणासाठी आपण लाभ क्षेत्राचा दाखला देणे ही सेवा निवडूया. आपण लाभ क्षेत्राचा दाखला देणे ही सेवा निवडल्यानंतर एक मेसेज दिसेल. त्यामध्ये अटी आणि शर्ती व लागणारे कागदपत्रे दिसतील. स्वीकार करा आणि पुढील फॉर्ममधील अर्जदाराचा तपशील जसे की नाव, पत्ता, जिल्हा, मोबाईल क्रमांक आणि अर्जाचा तपशील जसे की प्रकल्पाचा जिल्हा, गट क्रमांक, क्षेत्र आदी सर्व माहिती भरा. आणि बदल जतन करावर क्लिक करा. त्यानंतर एक माहिती दिसेल ज्यात ॲप्लिकेशन ID सेव्ह झालेली दिसेल. डॉक्युमेंट अपलोड करा. लाभ क्षेत्राच्या दाखल्यासाठी
7/12 प्रमाणपत्र आवश्यक आहे, ते अपलोड करा. अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट यशस्वीरित्या प्राप्त झाल्याची माहिती मिळेल. नंतर पेमेंटसाठी पुढे जा वर क्लिक करा. पेमेंटचे शुल्क आपल्याला दिसेल. पुष्टीवर क्लिक करून पेमेंट करा. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाले आहे असे दिसेल आणि मग तुम्ही आपल्या सर्व अर्जाची स्थिती होमपेजवर पाहू शकता. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांसाठी आपल्याला काहीही माहिती हवी असल्यास या पोर्टलवरील सेवा अधिकार अधिनियम तसेच अधिसूचना प्रसिद्ध केलेले विभाग येथे क्लिक करा. तसेच इतर कुठल्याही माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन देखील करू शकता. अशा पद्धतीने जलसंपदा विभागाशी संबंधित वरील सर्व सेवा दाखले सुलभरित्या मिळवणे या पोर्टलद्वारे सहज शक्य आहे. म्हणून या पोर्टलचा सर्वांनी आवर्जून वापर करावा आणि इतरांनाही सदर पोर्टल वापरण्याबाबत प्रोत्साहित करावे. धन्यवाद.